होळी सण म्हणजे एकमेकांना रंग लावणं, पिचकाऱ्या मारणं, पुरणपोळीचा आस्वाद घेणं एवढा पुरताच मर्यादित नाहीये। कारण आपल्या राज्यात अनेक ठिकाणी विविध पद्धतीने होळीचा सण साजरा केला जातो। यात एक अनोखी परंपरा जोपासली जाते ती म्हणजेच होळी पेटल्यावर टिमकी वाजवणं। मात्र आता टिमकी बनवणाऱ्या कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे। नेमकं काय पाहूया। टिमकीची अस्तित्वाची लढाई। पारंपरिक टिमकीच्या मागणीत घट। येवल्यामध्ये टिमकी व्यवसायाला घरघर। टिमकी वाजवणे हा वाक्प्रचार अनेकदा वापरला जातो, मात्र हीच टिमकी आता अस्तित्वाची लढाई लढते। काळ बदलला तसं सणवार साजरे करण्याची पद्धत बदलली। पूर्वी होळी सणाचे वेध लागायचे ते टिमकीमुळे। होळी सणाला गावातली मुलं एकत्र जमायची आणि होळी पेटल्यानंतर जोर जोरात टिमकी वाजवायची। त्यावेळी टिमकीची आवडही होती आणि मागणीही होती। मात्र काळानुसार पारंपरिक टिमकीची जागा प्लास्टिक आणि फायबरच्या टिमकीने घेतल्यानं चामड्याची टिमकी बनवणारे कारागीर संकटात सापडले। तसंच हल्लीच्या पिढीला मोबाईलचं वेड असल्यानं टिमकी वाजवण्यात त्यांना रस नाहीये। परिणामी मागणी कमी होऊन टिमकी तयार करणाऱ्या कारागिरांवर उपासमारीची वेळ आली। नाशिकच्या येवल्यामध्ये होळी निमित्त टिमकी बनवण्याची लगबग सुरू आहे, मात्र टिमकी व्यवसायाला आता घरघर लागल्याचं दिसतंय। पूर्वी भरपूर मागणी होती, आता ते मोबाईल वगैरे निघाले, नवीन नवीन फायबरचे वस्तू निघाल्या, त्याच्यामुळे मागणी कमी झालेली। हल्ली वाढत्या शहरीकरणामुळे होळी सणाचं स्वरूप बदललंय, मात्र अजूनही टिमकी बनवणारे कारागीर आहेत। आपल्या टिमकी जास्त विकल्या जाव्यात यासाठी यावर अनोखे संदेश लिहिले जातात। होळीच्या सणाला टिमकी बनवण्याची ती वाजवण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे। ही कला जोपासली जावी एवढीच माफक अपेक्षा ही कारागीर व्यक्त करतात। सुदर्शन खिलारी, झी 24 तास, नाशिक।